तुम्हाला असं वाटतं का की तुमची पार्टनर तुमच्यासोबत पूर्णपणे समाधानी नाहीये? तुमच्या नात्यात तीच जुनी ठिणगी पुन्हा कशी पेटवायची आणि तिला तुमच्या प्रेमात कसं वेडं करायचं याचं गुपित तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का? तुम्हाला माहीत आहे का की महिलांच्या शरीरात एक अशी खास जागा असते जिथे जर तुम्ही योग्य प्रकारे स्पर्श केलात तर ती कोणत्याही अतिरिक्त मेहनतीशिवाय पूर्णपणे समाधानी होऊ शकते. जर तुम्ही या एका पॉइंटचं रहस्य समजून घेतलत तर ती स्वतःच तुमच्या प्रेमात वेडी होईल. अनेकदा पुरुष इंटिमेसीच्या वेळी सर्वात महत्त्वाच्या भागाकडे दुर्लक्ष करतात आणि थेट मुख्य प्रक्रियेकडे वळतात, ज्यामुळे महिलेला पूर्ण सुख मिळू शकत नाही. पण जेव्हा तुम्ही तिच्या त्या एका अत्यंत नाजूक भागावर लक्ष केंद्रित करता आणि तिथे एका खास पद्धतीने स्पर्श करता, तेव्हा तिची उत्तेजना शिगेला पोहोचते. आज मी तुम्हाला शरीरातील त्याच एका जादुई जागेबद्दल आणि तिला समाधानी करण्याच्या अगदी योग्य आणि प्रभावी पद्धतीबद्दल सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमची डॉक्टर प्रीती. इंटिमेसीच्या वेळी बऱ्याच पुरुषांचा हा प्रश्न असतो की महिलांना पूर्णपणे समाधानी कसं करावं. खरं तर महिलांच्या शरीरातील ती सर्वात खास आणि जादुई जागा म्हणजे त्यांचा क्लिटोरिस, म्हणजेच त्यांच्या प्रायव्हेट पार्टचा सर्वात वरचा आणि बाहेरचा अत्यंत नाजूक भाग. निसर्गाने हा अवयव फक्त आणि फक्त महिलांना सुखाची जाणीव करून देण्यासाठीच बनवला आहे. यामध्ये हजारो नर्व्ह एंडिंग्स म्हणजेच चेतातंतूंची टोके असतात, ज्यामुळे हा शरीरातील सर्वात जास्त संवेदनशील म्हणजे सेन्सिटिव्ह पॉइंट असतो. आता आपण याबद्दल बोलूया की याला योग्य प्रकारे कसं उत्तेजित करावं. जेव्हा तुम्ही तिच्या जवळ असता तेव्हा तुम्हाला अजिबात घाई करायची नाहीये. जेव्हा तुम्ही इंटिमेसीची सुरुवात करता आणि तुमच्या प्रायव्हेट पार्टचा हलकासा दबाव किंवा स्पर्श तिच्या या नाजूक भागावर सतत जाणवतो, तेव्हा ती उष्णता आणि ते नैसर्गिक घर्षण तिच्या अंगात एक वेगळीच शिरशिरी म्हणजे करंट निर्माण करतं. ही एक अशी भावना आहे जी तिला खूप कमी वेळात पूर्णपणे समाधानी करते. तुम्हाला कोणत्याही विशेष मेहनतीची गरज नाही. फक्त जेव्हा तुम्ही एकमेकांच्या अगदी जवळ असता तेव्हा तुमची पोझिशन थोडी अशी ॲडजस्ट करा की तुमच्या शरीराचा दबाव तिच्या त्या पॉइंटवर राहू शकेल. यातून तिला जो आनंद मिळतो तो शब्दांत सांगता येणार नाही. ही पद्धत केवळ तुमच्या नात्यात एक नवीन जीवच ओतत नाही, तर तुमच्या पार्टनरला ही जाणीव करून देते की तुम्ही तिच्या शारीरिक आणि मानसिक आनंदाची किती काळजी घेता. जेव्हा तुम्ही तुमच्या परफॉर्मन्सचं दडपण सोडून फक्त तिच्या या खास पॉइंटवर लक्ष केंद्रित करता, तेव्हा त्याचे परिणाम तुम्हालाही आश्चर्यचकित करतील. नेहमी लक्षात ठेवा की शारीरिक अंतर मिटवण्यापूर्वी भावनिक जवळीक निर्माण करणं खूप गरजेचं आहे, कारण एका महिलेचं शरीर तेव्हाच चांगला प्रतिसाद देतं जेव्हा तिचं मन आनंदी असतं. म्हणूनच कोणत्याही प्रकारची घाई अजिबात करू नका आणि त्या क्षणाची ऊब एकमेकांसोबत पूर्णपणे अनुभवा. लक्षात ठेवा, शरीराची योग्य माहिती आणि योग्य पद्धत हीच एका आनंदी आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या लव्ह लाईफची चावी आहे. तुमच्या पार्टनरच्या भावनांची आणि तिच्या गरजांची कदर करा आणि तिला ते सुख द्या ज्याची ती खऱ्या अर्थाने हकदार आहे. या छोट्या छोट्या पण अत्यंत खास गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही तुमच्या इंटिमेट लाईफमधील सर्व दुरावे कायमचे मिटवू शकता. मित्रांनो, याच अत्यंत सोप्या आणि अशाच मजेशीर पद्धतीने डॉक्टर उमेश मुंदडा नेहमी त्यांच्या पेशंट्सला समजावून सांगत असतात. डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून आपल्या सेवेत आहे. एक क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते गेल्या 40 वर्षांपासून लोकांचं मार्गदर्शन करत आहेत. त्यांचे महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर यांसारख्या अनेक शहरात क्लिनिक्स आहेत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आशा किरण सेक्स क्लिनिकची मुख्य ब्रांच आहे. ते सोमवार ते शुक्रवार छत्रपती संभाजीनगरच्या क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करतात, तर शनिवार आणि रविवार असे 2 दिवस ते मुंबई आणि पुण्याच्या क्लिनिकमध्ये पेशंटसाठी उपलब्ध असतात. त्यामुळे तुम्हालाही काही समस्या असतील तर तुम्ही नक्कीच त्यांची भेट घेऊ शकता. जर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. अशाच आणखी उत्तम आणि शास्त्रीय माहितीसाठी तुमच्या डॉक्टर प्रीती आणि आशा किरण सेक्स क्लिनिकच्या या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.